आजच्या पिरियडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. कालच्या पिरियडमध्ये आपण वेन डायग्रामचा अर्थ, त्यानंतर सबसेट म्हणजे उपसंच कशाला म्हणायचं, त्यानंतर युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच कशाला म्हणायचं, आणि त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट पूरक संच कशाला म्हणायचं यावर चर्चा केली. आणि या मुद्द्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.3 मधील पहिल्या क्रमांकाचं उदाहरण आपण सॉल्व केलं. तर आजच्या पिरियडमध्ये आपण याच प्रॅक्टिस सेटमधील उदाहरण क्रमांक 2 ते 5 या उदाहरणाशी संबंधित चर्चा करणार आहोत किंवा ते आपण सॉल्व करणार आहोत. देन राईट द क्वेश्चन 2 इन प्रॅक्टिस सेट 1.3. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20. Take the set of natural numbers from 1 to 20 as universal set, and show set x and y, set x, capital X and y, using Venn diagram. So in which first set x is in curly bracket x such that x belongs to capital N and 7 is less than x and x is less than 15. This is our given set x. And number 2, set y is also given, is in rule method, is in curly bracket y such that y belongs to N, comma y is prime number from, y is prime number from 1 to 20, curly bracket close. These are two sets x and y, and also the universal set of a natural number from 1 to 20 are given. We have to show that set x, set y and universal set u by which diagram? Venn diagram. Then the write the solution. So first you write the universal set in listing method. सुरुवातीला आपण विश्वसंच लिस्टिंग मेथडमध्ये लिहू. युनिव्हर्सल सेट नैसर्गिक संख्येचा कुठून कुठपर्यंतचा दिलेला आहे 1 ते 20 पर्यंतचा. सो 1, 2, 3, डॉट डॉट डॉट, 20. So this is our universal set from 1 to 20. Then next we have to write the set x and set y is in listing method. So set x is given in rule method. So what is set x? X such that x belongs to set n, means x is an element of natural number, and x is greater than 7 and less than 15. set x मध्ये x कसा आहे? नैसर्गिक संख्या आहे, 7 पेक्षा मोठी आणि 15 पेक्षा लहान. आता या सेट एक्सची आपल्याला लिस्टिंग मेथड तयार करायची. ओके. त्यानंतर सेट वाय मध्ये वाय सच द्या, अगेन वाय बिलॉंग्स टू सेट एन. पुन्हा वाय हा पुन्हा संख्येचा घटक आहे, नॅचरल नंबर नैसर्गिक संख्येचा. आणि वाय ही कशी आहे? प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे. कुठून कुठपर्यंतची? 2 ते 20 पर्यंतची. सुरुवातीला सेट एक्स आपण लिहू लिस्टिंग मेथडमध्ये. सेट एक्स लिहित असताना एक्स हा कसा आहे? 7 पेक्षा मोठा आणि 15 पेक्षा लहान. 7 पेक्षा मोठे आणि 15 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कुठून कुठपर्यंतच्या आहेत? 8 ते 14. 8, 9, 10, 11, 12, 13, 14 हा झाला सेट एक्स कुण्या मेथडमध्ये? लिस्टिंग मेथडमध्ये. याप्रमाणे आता सेट वाय सुद्धा आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये राईट करायचं, लिहायचं. आता वाय पुन्हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे, मात्र ती मूळ संख्या आहे 1 ते 20 पर्यंतची. आता 1 ते 20 पर्यंतच्या प्राईम नंबर आपल्याला फाइंड आउट करायच्यात. प्राईम नंबरचा अर्थ तुम्हाला कळतो.
ज्या संख्येची फॅक्टर 1 आणि स्वतः तीच असते तेव्हा त्या संख्येला आपण काय म्हणतो, प्राईम नंबर असं म्हणतो. आता पहिली प्राईम नंबर 1 ही प्राईम नाही आणि कॉम्पोजिट नाही बरं का. 1च्या नंतरची कोणती मग नॅचरल नंबर 2. 2 ही प्राईम आहे. त्यानंतर 3, त्यानंतर 4 आहे का प्राईम, नाही. त्यानंतर 5, त्यानंतर 7, त्यानंतर 8 नाही, 9 नाही, 10 नाही. त्यानंतरची कोणती 11, 12 नाही, पुन्हा 13, 14 नाही, 15 नाही, 16 नाही. त्यानंतर कोणती 17, 17 नंतर 18 होणार नाही, 18 ही कॉम्पोजिट आहे. आणि शेवटची कोणती 19. Then write the prime numbers from 1 to 20. So first prime number is 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. So 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 prime numbers between 1 to 20 natural numbers. Then we have to write all these 3 given sets in listing method. We have to show these 3 sets by Venn diagram. आता वेन डायग्राम मध्ये काही सेट लिहित असताना जो युनिव्हर्सल सेट आहे तो दाखविण्यासाठी आपण नेहमी रेक्टँगलचा वापर करायचा. कळालं का? आता सुरुवातीला आपण एक छोटी जॉमेट्रिकल फिगर काढू. ट्रायंगल शेप काढली आपण. आता समजा हा सेट एक्स आहे, तो मध्येच लिहायचा सेट एक्स. ओके. आता सेट एक्स मध्ये कुठून कुठपर्यंतचे घटक आहेत, 8 पासून ते 14 पर्यंत. 8, 9, 10, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. हा झाला सेट एक्स. कुण्या वेन डायग्राम मध्ये दाखवला आपण, ट्रायंगल मध्ये. ओके. त्यानंतर वाय मध्ये कोणते घटक आहेत, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. ओके. आता हे कुठं दाखवायचे आपल्याला, या ट्रायंगलच्या बाहेर दाखवायचे. 2 मात्र बाहेर दाखवत असताना ट्रायंगल मध्ये जर एखादा एलिमेंट असेल तर तो पुन्हा इथं डबल दाखवायची आवश्यकता नसते. समजायला ना. आता 2 हा आहे का इथं ट्रायंगल मध्ये, वेन डायग्राम मध्ये नाही. 2, त्यानंतर 3, हे पहा 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7 आहे का, 7, त्यानंतर 11 आहे का, 13 आहे का, त्यानंतर कोणता 17. कोणते 2 दाखवायची इथं बाहेर आवश्यकता नाही, 11 आणि 13, कारण ते ऑलरेडी कुठं आहेत, त्या ट्रायंगल शेप वेन डायग्राम मध्ये आहे. त्यानंतर कोणते राहिले आपले 17 आणि 19. हे पाहिजे 17 आणि 19. ही झाली पहिली मेथड. आता या उदाहरणाचे आपल्याला 2 वेन डायग्राम दाखवता येतात, रिप्रेझेंट करता येतात. हा जो आहे ट्रायंगल हा एक्स. ओके, लक्षात येईल. आणि हा जो पूर्ण आहे बाहेरचा तो कोणता आहे, यू. आणखी यापेक्षा एक सोपी मेथड, आवर मध्ये दोन्हीचे सेपरेट वेन डायग्राम आपण काढू. हा एक्स अगोदर काढू आपण. एक्स मध्ये कोणते घटक आहेत, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 झाले का. त्यानंतर आणखीन एक छोटी काढू, स्क्वेअर शेपड, आणि त्याला वाय नाव देऊ. आता वाय मधले सगळं लिहून टाकू शकतो आपण. 2, 3, 5, 7, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. आणि त्यानंतर मग हा युनिव्हर्सल सेट जो रेक्टँगल दाखवायचा, हा यू. सीबी वेन आकृती काढली तरी चालेल, किंवा त्याऐवजी सेपरेट एक्स आणि सेपरेट वाय च्या 2 छोट्या वेन आकृत्या काढायच्या आणि त्यावर मोठी एक रेक्टँगलची दाखवायची. कळालं का उदाहरण. पहिलं सोयीस्कर वाटायला का दुसरं सोयीस्कर वाटायला. दुसरं म्हणजे सोयीस्कर आहे का नाही. 2 सेपरेट वेन डायग्राम आहेत आणि पुन्हा यूची यूला सेपरेट वेगळी आहे. दे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. U is equal to
in curly bracket 1 2 3 7 8 9 10. Curly bracket close. These are the some elements in set U, that is in universal set. Then also set P is given. So P is equal to in curly bracket 1 3 7 10. 1 comma 3 comma 7 comma 10. Curly bracket close. Then first show the sets U comma P and P dash by Venn diagram. Show the sets U comma P and P dash by Venn diagram. And number 2, verify complement of P is equal to P. हे व्हेरीफाय करायचं, आपल्याला याचा पडताळा घ्यायचा. काय कशाचा पडताळा घ्यायचा? कॉम्प्लिमेंट ऑफ P इज इक्वल टू सेट P. सेट Pच्या कॉम्प्लिमेंटचा जो कॉम्प्लिमेंट आहे तोच सेट असतो, म्हणजे तोच P असतो. लक्षात राहिलं? हे दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला हे व्हेरीफाय करायचं. आता पहिल्या क्वेश्चनचा वेन डायग्राम काढण्यासाठी कोणते सेट आपल्याला वेन डायग्राममध्ये दाखवायचे? U, P आणि या Pचा कॉम्प्लिमेंट. मग सुरुवातीला आपण सोल्युशनमध्ये राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट P. आता सेट Pचा कॉम्प्लिमेंट दाखवायचं. सेट P इज अ सबसेट ऑफ U 1 3 7 10 1 3 7 10. All elements in set P are and elements of set U. सेट P मधील हे चारही एलिमेंट U मध्ये आहेत. म्हणजे P हा U चा काय झाला? सबसेट झाला. सबसेट जेव्हा एखाद्या सेटचा असतो तेव्हा त्या सेटचा आपल्याला कॉम्प्लिमेंट लिहायचा असतो. म्हणजे Pचा कॉम्प्लिमेंट लिहायचा. मग या Pच्या कॉम्प्लिमेंटमध्ये U मधील सर्व घटक लिहायचे. कोणते सोडून? या P मधील सोडून. P मधील किती सोडायचे? 4. 1 3 7 आणि 10 हे 4 एलिमेंट सोडून. राहिले कोणते? 2. त्यानंतर 8 9 10 11 आणि 12. 6 आणि 4 किती? 10. ओके, हा झाला कॉम्प्लिमेंट ऑफ P. आता तिन्ही सेटचा आपल्याला वेन डायग्राम काढायचा. सुरुवातीला सेट Pचा काढू आपण. हा सेट P मध्ये कोणते एलिमेंट आहेत? 1 3 7 10. ओके, मग आता ह्या Pच्या बाहेर कॉम्प्लिमेंट ऑफ P मधील जे एलिमेंट आहे ते लिहून काढायचे. 2 8 9 10 11 आणि 12. इथं द्यायचं हा P डॅश नाव. P डॅश मधील एलिमेंट कुठं आहेत? या रेक्टँगल मध्ये आहेत. मात्र कशाच्या बाहेरचे आहेत? तर सर्कलच्या बाहेरचे आहेत. आणि सर्कल मधील जे एलिमेंट आहेत ते कुण्या सेट मधील आहेत? P मधील आहेत. आणि या दोन्हीचे मिळून कुण्या सेटचे एलिमेंट राहिलेत? U चे. म्हणून या रेक्टँगलच्या वर काय नाव द्यायचं? U. हा झाला वेन डायग्राम. P डॅश आणि U. कळालं का? हे झालं आपल्या पहिल्या प्रश्नाचं सोल्युशन. आता दुसऱ्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय व्हेरीफाय करायला सांगितलं? कॉम्प्लिमेंट विथ कॉम्प्लिमेंट ऑफ P इज इक्वल टू P. आता सुरुवातीला या दुसऱ्या प्रश्नाच्या सोल्युशनसाठी सेट P ॲज इट इज लिहून टाकायचं. काय सेट P? 1 3 7 10. ओके, 1 3 7 10 curly bracket close. Suppose this is equation number 1. Then write the complement of set P. आता कॉम्प्लिमेंट ऑफ P मधील एलिमेंट सुद्धा लिहायचे जे आपण पहिल्या क्वेश्चन मध्ये ऑलरेडी लिहिलेले आहेत. कॉम्प्लिमेंट ऑफ P मध्ये कोणते आहेत? 2 8 9 10 11 12. 2 8 9 10 11 आणि 12. These are some elements in which set complement of P. आता इथं P मधील हे 4 एलिमेंट आहेत. P कॉम्प्लिमेंट मध्ये हे 6 एलिमेंट आहेत. लक्षात राहिलेत का? आता पुन्हा आणखीन एक सेट तयार करायचा आपल्याला. कोणता सेट तयार करायचा? कॉम्प्लिमेंट विथ कॉम्प्लिमेंट ऑफ P.
कॉम्प्लिमेंट विथ कॉम्प्लिमेंट ऑफ पी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. जसं तुम्ही या पीचा कॉम्प्लिमेंट ऑफ पी लिहिलात का, म्हणजे पी मधील सोडून यू मधले बाकी सगळ्याला सगळे लिहून टाकले. आता कॉम्प्लिमेंट ऑफ पीचा कॉम्प्लिमेंट लिहायचं आपल्याला. मग कॉम्प्लिमेंट ऑफ पी मध्ये जेवढे इलेमेंट आहेत ते सोडून आता यू मधील कोणते शिल्लक राहिलेत, 1, 3, 7 आणि 10 हे चारच एलिमेंट शिल्लक राहिलेत का. कशामधले, यू मधले. कोणते सोडून, 2, 8, 9, 10, 11, 12 सोडून. 2, 8, 9, 10, 11 आणि 12 सोडून किती शिल्लक आहेत, 10 ऑलरेडी आहे का नाही, आहे का नाही. मग आता इथं कोणते कोणते शिल्लक आहेत, 1, 3, 7, 10 यायला का इथं, 10 कसं येईल, इथं 10 येणार नाही, इथं ह्या 10 येणार नाही. 10 आहे ना ऑलरेडी. 10 कशामध्ये आहे, पी मध्ये. पी मध्ये असेल तर तो त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये येणार नाही. मग कॉम्प्लिमेंटच्या कॉम्प्लिमेंटमध्ये, मग या कॉम्प्लिमेंटमधले जे इलेमेंट आहेत ते सोडून बाकी जे शिल्लक आहेत यू मधील ते येणार. ते कर्ली ब्रॅकेट क्लोज. आता पी मध्ये 1, 3, 7, 10 घटक आहेत का, याला समीकरण 1 दिलं आपण. आणि कॉम्प्लिमेंट विथ कॉम्प्लिमेंट ऑफ पी मध्ये सुद्धा 1, 3, 7, 10 एवढेच घटक आहेत का, त्याला समीकरण 2 द्यायचं. सपोज कन्सिडर दिस इज इक्वेशन नंबर 2. तर फ्रॉम 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 कशाचं आहे, पी सेटचं आहे. 4 एलिमेंट आहेत का, 1, 3, 7, 10. इक्वेशन 2 कशाचं आहे, कॉम्प्लिमेंट विथ कॉम्प्लिमेंट ऑफ पी मध्ये सुद्धा हेच 4 घटक आहेत का, पी मध्येच असणारे तेच आणि सेम आहेत. मग समीकरण 1 आणि 2 वरून काय लिहिता येईल आपल्याला, पी विथ कॉम्प्लिमेंट ऑफ पी इज इक्वल टू पी. झालं का व्हेरीफाय, हे झालं व्हेरिफिकेशन. ओके, घ्या घेऊन. नाव क्वेश्चन नंबर 4. set A is equal to in curly bracket 1, 3, 2, 7 curly bracket close. Then write any 3 subsets of A. Write any 3 subsets of A. ते आता या उदाहरणामध्ये आपल्याला एखादा सेट जेव्हा दिलेला असतो, मग त्या दिलेल्या सेटवरून आपल्याला त्याचे काही सबसेट लिहायचे असतात. मग आता हा जो सेट ए आहे, यामध्ये एकूण किती घटक आहेत, 1, 2, 3, 4. मी काले गुणधर्म लिहून दिले पहा. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एनी सेट. एम्प्टी सेट हा दिलेल्या कुण्याही सेटचा सबसेट असतो, तो पहिला. लक्षात आले का, सबसेटचा अर्थ तर सर्वांना क्लिअर व्हायला. आता एकच जर एलिमेंट घेतला आपण आणि त्याचा एक सेट तयार केला तर तो आपोआप याचा सबसेट होईल का. आता फक्त 3च लिहायला सांगितले. असे याचे आपल्याला मिनिमम 20 पेक्षा जास्त सहजपणे लिहिता आले पाहिजेत. 20 पेक्षा जास्त, जेवढे शक्य होतील तेवढे आपण इथे लिहायचा प्रयत्न करू. राईट द सोल्युशन. सो फर्स्ट, एम्प्टी सेट that is denoted as 5. Empty set is the subset of any set. त्यानंतर दुसरा सेट ज्यामध्ये एकच इलेमेंट असलेला सेट सुद्धा या सेट एचा सबसेट होऊ शकतो. त्यानंतर 2 हा एकच इलेमेंट असणारा. त्यानंतर 3 हा एकच इलेमेंट असणारा. त्यानंतर 7 हा एकच इलेमेंट असणारा. फक्त एकच इलेमेंट असणारे आपण सबसेट तयार केले. पहिला एम्प्टी तयार केला, त्यानंतर एकच इलेमेंट असणारा, त्यानंतर 2 हा इलेमेंट असणारा, नंतर 3 हा इलेमेंट असणारा आणि त्यानंतर 7 हा इलेमेंट असणारा. आता 2 इलेमेंट घेऊ. नंतरच्या टप्प्यामध्ये किती घेऊ आपण, 2. तर त्यानंतर 1 आणि 3. आता 1 पासूनच जेवढे शक्य होतील तेवढे 2 इलेमेंट असणारे सेट तयार करू आपण. कॉमा 1, 2. 1, 3 चा पहिला सेट 2 इलेमेंट असणारा, त्यानंतर 1 आणि 2 चा, त्यानंतर 1 आणि 7 चा. ओके,
आता त्यानंतर 3 एलिमेंट असणारे तयार करू आपण. 1 3 2 1 3 2 कर्ली ब्रॅकेट क्लोज. त्यानंतर 1 3 7 1 3 7 कर्ली ब्रॅकेट क्लोज. त्यानंतर 1 2 7 1 2 7 कळले ना. 1 2 7. त्यानंतर कशापासून सुरू करू आपण. 3 पासून सुरू करू. 3 2 7 3 2 7 कळले का. त्यानंतर 3 1 7 लिहिलंय का अगोदर. 3 1 7 पहा. 3 1 7 आपण लिहिलेलं आहे. त्यांचं एलिमेंट जरी मागे पुढे जरी असतील, क्रम जरी चेंज असेल तरी सेट मात्र तोच असतो. त्यानंतर 7 2 पासून सुरुवात करा. 2 1 3 ऑलरेडी लिहिलेलं असेल कुठेतरी. 2 1 3 2 3 7 आहे का कुठं. 2 3 7 ऑलरेडी हा सुद्धा आहे. आता 7 पासून सुरू करू. 7 1 3 आहे का. 7 1 3 तो सुद्धा आहे. मग आता शेवटचा कोणता लिहायचा. तोच असलेला 7 2 3 आहे का. 7 2 3 7 2 3 चा नाही. 7 2 3 चा सुद्धा आहे का नाही. आणि आता शेवटचा मग एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. पुन्हा तेच एलिमेंट असणार आहे. 1 3 2 7 कर्ली ब्रॅकेट क्लोज. किती तयार करू शकलो आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and 13. There are total 13 subsets of this given set A. From these 13 sets, we have to choose any 3 of them. एवढे जे तयार केले त्यापैकी कुठलेही तुम्ही 3 निवडू शकता. Then last question, question number 5. In which bit number 1, write the subset relation between the sets. Write the subset relation between the sets 1 2 3 4 5. 5 sets are given in the form of wording. शाब्दिक स्वरूपामध्ये 5 सेट दिले. त्या 5 सेटमध्ये असणारे आपल्याला सबसेटचे रिलेशन फाइंड आउट करायचे हे पहिल्या प्रश्नामध्ये. आणि दुसरा प्रश्न आहे वी सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबो सेट्स. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये या 5 सेटपैकी कोणता सेट इतर सेटचा युनिव्हर्सल सेट म्हणून तुम्हाला निवडता येईल. देन फर्स्ट पी is the set of all residents in Pune. P is the set of all residents in Pune. सेट P हा कुठल्या लोकांचा आहे. पुण्यातील. then M is the set of all residents in Madhya Pradesh. All residents in Madhya Pradesh. Then third, capital I is the set of all residents in Indore. All residents in Indore. Then number 4, set B is the set of all residents in India. And last set H is the set of all residents in Maharashtra. These are 5 sets are given. From these 5 sets, we have to finding the subset relation between them. या दिलेल्या 5 संचामधील जे सबसेट उपसंचाचं जे रिलेशन आहे ते आपल्याला शोधून काढायचे. पी हा कशाचा आहे. पुण्यातील लोकांचा संच. एम हा मध्य प्रदेशातील लोकांचा संच. आय हा इंदोरमधील लोकांचा संच. बी हा
भारतातील पूर्ण लोकांचा सण आणि एच हा महाराष्ट्रातील. कळाले का? आता पुणे कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये आहे ना. मग सुरुवातीला हा पी एचचा सबसेट होईल का एच पीचा सबसेट होईल? पुणे महाराष्ट्रामध्ये आहे का महाराष्ट्रामध्ये पुणे आहे? महाराष्ट्रामध्ये पुणे आहे. मग पुणे महाराष्ट्राचं काय होईल? सबसेट होईल. राईट द सोल्युशन. पी इज अ सबसेट ऑफ एच. पहिले रिलेशन लक्षात आलं का? पी इज अ सबसेट ऑफ एच. आता पुन्हा हेच पी बरं का. पुन्हा हे पुणे पुन्हा महाराष्ट्रासोबतच भारतामध्ये सुद्धा आहे का? त्यानंतर पुन्हा पी हा पुन्हा कशाचा सबसेट होईल? बीचा होईल का? हे पाहिजे नंबर 1. नंबर 2 अगेन पी इज अ सबसेट ऑफ बी. पी इज अ सबसेट ऑफ बी. देन नंबर 3 त्यानंतर पाहिजे आता इंदोर. मध्य प्रदेश आणि इंदोर दोन्हीची ओळख आहे ना. मध्य प्रदेश हे भारतातील एक घटक राज्य आहे आणि या मध्य प्रदेश या घटक राज्यामध्ये इंदोर हे शहर आहे. जसं महाराष्ट्रामधील काय होतं पुणे, तसं इंदोर हे कुठं आहे? MP मध्ये आहे, मध्य प्रदेशामध्ये आहे. मग इंदोर हे मध्य प्रदेशामध्ये असल्यामुळं आय हा कशाचा सबसेट होईल? एमचा होईल का? का एम हा आयचा होईल? आय हा एमचा होईल. कारण इंदोर हे मध्य प्रदेशामध्ये आहे. मध्य प्रदेश हे इंदोरमध्ये नाही. लक्षात येईल ना. थर्ड आय is a subset of M. I is a subset of M. Then also again Indore belongs to India. पुन्हा इंदोर हा कशाचा घटक आहे? भारताचा आहे. मध्य प्रदेशामध्ये तर आहे त्या राज्यामध्ये, पण ते राज्य भारतामध्ये असल्यामुळं पुन्हा इंदोर हा कशाचा सबसेट होईल? इंडियाचा होईल का? then again I is a subset of B. again I is a subset of B. झालं का? आणि त्यानंतर आता एखादं कुठलं आहे का रिलेशन? एच महाराष्ट्र कशामध्ये आहे? इंडियामध्ये आहे. नंबर 5 अगेन एच इज अ सबसेट ऑफ बी. आता पुन्हा मध्य प्रदेश सुद्धा कुठं आहे? इंडियामध्ये आहे. अगेन एम इज अ सबसेट ऑफ बी. From these 6 relations, which set can be chosen as a universal set? आता या पूर्ण 6 सबसेट रिलेशन वरून सेट बी हे या बाकी 4 सेटचं काय कोणता सेट म्हणून निवडला जाईल? युनिव्हर्सल सेट. आता क्वेश्चन नंबर 2 चं सोल्युशन घ्या. हे झालं 1 चं. आता 2 चं सोल्युशन. सेट P, M, I and H. P, M, I and H are subsets of set B. So in next line, so set B can be the chosen. So set B can be the chosen as universal set. Can be the chosen as universal set. So end of this practice set. In this practice set, question number 6 and 7 are deducted or deleted for only in this year. प्रश्न क्रमांक 6 आणि 7 फक्त या वर्षी तेवढे वगळलेले आहेत, कमी केलेले नाहीत. ओके. देन टुमॉरो वी सी द नेक्स्ट अँड लास्ट टॉपिक इन दिस चॅप्टर. आजच्या पिरियडला आपण थांबू. ओके.